लास्ट लेक्चरला आपण न्यूमेरिकल टेक्निक चॅप्टर स्टार्ट केला होता. आता न्यूमेरिकल टेक्निक्स मध्ये सोल्युशन ऑफ पॉलिनॉमियल इक्वेशन. पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणजे ज्या व्हेरिएबलचा पॉवर एक पेक्षा जास्त असेल इक्वेशन मध्ये, तर त्याला काय म्हणतो आपण? पॉलिनॉमियल इक्वेशन. आपण आज पॉलिनॉमियल इक्वेशन सॉल्व्ह करणार विथ द हेल्प ऑफ न्यूमेरिकल टेक्निक्स. ठीक आहे. तर पॉलिनॉमियल मेथड मध्ये पॉलिनॉमियल इक्वेशन सोडवण्याचे जे मेथड्स आहेत ते आपल्याला चार मेथड्स आहेत. चार पैकी पहिली आहे बायसेक्शन, दुसरी आहे रेग्युलर फॉल्सी मेथड, आणि तिसरी आहे न्यूटन्स रॅप्सन मेथड, आणि चौथी फक्त स्क्वेअर रूट काढण्यासाठीची आहे, ती म्हणजे बकशाली मेथड. ठीक आहे. तुम्ही भाग्यशाली म्हणा, काय म्हणायचे म्हणा, बट ऍक्च्युली बकशाली आहे. ठीक आहे. बकशाली, बखशाली म्हणजेच हा जे काय असेल ते. मग आता आपल्याला पहिली जी मेथड आहे ती बायसेक्शन मेथड शिकायचंय, आणि बायसेक्शन मेथड साठीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असा आहे की इथे लिहितो मी, चेक करा. कुठली मेथड शिकणार आहोत आपण? बायसेक्शन मेथड. बायसेक्शन मेथडचा जो फॉर्म्युला आहे तो आहे C इज इक्वल टू A प्लस बी डिवायडेड बाय 2. हा तुमचा फॉर्म्युला असेल. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? पक्का? चलो मग आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, आणि प्रॉब्लेम जे आहे ते मी दोन सॉल्व्ह करणार आहे फक्त. हा, मग ते कुठले घ्यायचे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न. म्हणजे सर ते लॉग वाले घ्यायचे का, e⁻x वाले घ्यायचे का, कसं घ्यायचे तुम्ही सांगा. मी त्या टाइप मध्ये घेतो. एक प्रॉब्लेम जे मी सिंपल घेत असो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x, फाइंड द व्हॅल्यू ऑफ किंवा फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ x इफ x स्क्वेअर प्लस 5x मायनस 11 इज इक्वल टू 0. कळलं? चलो, हे एक इक्वेशन आहे. आता चेक करा रे, जेव्हा जेव्हा -11 च्या ठिकाणी -9 करू का रे? राहू दे, 11 आहे तर 11 आहे. ठीक आहे. हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, त्या क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये आपल्याला व्हॅल्यू ऑफ एक्स कॅल्क्युलेट करायचे आहे. हा, मी म्हणत नाही की एक्झॅक्ट व्हॅल्यू भेटेल, आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू भेटतील. आपण जे मेथड शिकतो त्या मेथड मध्ये काय करतो आपण? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. मग हे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी कुठली मेथड यूज करायचं? बायसेक्शन मेथड, आणि अप टू 3 इटरेशन. अप टू 3 इटरेशन. मग इथे चेक करा, आपल्याला आन्सर करत असताना काय करायचं? हे जे काही इक्वेशन दिले त्या इक्वेशनला रिप्रेझेंट करत असताना इक्वल टू च्या एका साईडला म्हणजे अदर साईडला 0 असायला पाहिजे, आणि ऑल क्वांटिटी एका साईडला असायला पाहिजे, जे की मी ऑलरेडी करून घेतलेले. मग ह्याला काय म्हणायचं? फंक्शन ऑफ एक्स म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं? फंक्शन ऑफ एक्स. किती आहे रे? एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 11. मग आता एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती मनाने व्हॅल्यू पुटअप करत राहायचं. जसं की एक्झाम्पल सांगतो, चेक करा. इथं काय करायचं? एफ ऑफ सुरुवात कुठून करायचे? 0 पासून. एफ ऑफ 0 इक्वल टू काय रे? 0 स्क्वेअर प्लस 5 इंटू 0 मायनस 11 इज इक्वल टू -11. इथपर्यंत काय अडचण आहे का? इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का? पहिलीच व्हॅल्यू कशी आली रे? निगेटिव्ह. मग आता कॅल्क्युलेशन केव्हापर्यंत करायचं? जोपर्यंत की व्हॅल्यू निगेटिव्हची पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत. मग इथे एक्स ची व्हॅल्यू किती पुटअप केली होती रे? 0. आता त्याच्या पुढची व्हॅल्यू पुटअप करायची, म्हणजे काय रे? एफ ऑफ 1 व्हॅल्यू पुटअप करायची. एफ ऑफ 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर प्लस 5 इंटू 1 मायनस 11 इज इक्वल टू -5. करेक्ट आहे. साइन चेंज झालाय का रे? आधी मायनस आलं होतं उत्तर, अजून बी काय आलंय? मायनस आलंय, म्हणजे साइन चेंज झाला नाही. मग काय करायचं? त्याच्या पुढची व्हॅल्यू पुटअप करायची, एफ ऑफ 2. मग काय रे? 2 चा स्क्वेअर प्लस 5 इंटू 2 मायनस 11 इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर किती रे? 4. 2 चा स्क्वेअर किती? 4. 5 दुनी 10. 14 मधून 11 गेले, किती राहिले रे? 14 मधून 11 गेले, किती राहिले? 3. इथे चेक करा रे, चिन्ह बदल झाले काय दोघांमध्ये? या दोन क्वांटिटी मध्ये साइन चेंज झालाय का? यस. मग इथे लिहित, इथं मी दाखवतो, त्याच्यानंतर आपण लिहूत, काय अडचण नाही. ह्या दोन क्वांटिटी मध्ये काय झालं रे? साइन चेंज झाला. आणखी एकदा सांगतो, जे काय फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ एक्स कॅल्क्युलेट करायचंय बाय युजिंग एन बायसेक्शन मेथड.
काय करायचं, इक्वल टूच्या एका साईडला 0, दुसऱ्या साईडला ऑल क्वांटिटी झाल्या पाहिजे. मग इथं आलेले आहेत. मग जे ऑल क्वांटिटी आहेत त्याला काय म्हणायचं, फंक्शन ऑफ एक्स. मग इथं फंक्शन ऑफ एक्स मध्ये एक्सच्या ठिकाणी एकदा 0 पुटअप करायचं, एकदा 1 पुटअप करायचं, एकदा 2 पुटअप करायचं. असं केव्हापर्यंत करायचं, जोपर्यंत की जर पहिल्यांदा उत्तर जर निगेटिव्ह आले तर पॉझिटिव्ह यूजीपर्यंत कॅल्क्युलेशन करायचे. जर सुरुवातीला जर पॉझिटिव्ह आलं तर केव्हापर्यंत करायचे, निगेटिव्ह यूजीपर्यंत कॅल्क्युलेशन करायचे. मग इथे योगायोगानं इथं लगेच इथं निगेटिव्ह आलं होतं, इथं निगेटिव्ह आलं, अजून काय आलं आता पॉझिटिव्ह. या दोघांमध्ये काय झाला, साइन चेंज झाला. मी ते एक स्टेटमेंट लिहायचं काय, ऍज साइन चेंज ऑकर्स बिटवीन कशात रे, एफ ऑफ 1 अँड एफ ऑफ 2. इथे दे तुम्ही देअरफॉर रूट लाईज बिटवीन कशा कशामध्ये, पहिली जी व्हॅल्यू असते ती कुणाची असते, ए ची, अँड दुसरी जी व्हॅल्यू असते ती कुणाची असते, बी ची व्हॅल्यू असते. इथे चेक करा, ब्रॅकेट मध्ये कोण आहे, 1, म्हणून ए ला काय म्हणायचं 1, बी ला काय म्हणायचं, सॉरी या 2 ला काय म्हणायचं, बी. मग इथे लिहायचं बाय युझिंग कुठली मेथड, बाय युझिंग बाय सेक्शन मेथडचा फॉर्म्युला काय रे, सी इज इक्वल टू ए प्लस बी डिवाइडेड बाय 2. मग इथे चेक करा, ए प्लस बी किती आहे तर 1 प्लस 2 डिवाइडेड बाय 2 विच इज इक्वल टू किती आले रे, 1.5. मग लगेच काय करायचं, एफ ऑफ 1.5 कॅल्क्युलेट करायचं. जसं इथे एफ ऑफ 1 कॅल्क्युलेट केलं होतं, एफ ऑफ 2 कॅल्क्युलेट केलं होतं, तसं एफ ऑफ 1.5 कॅल्क्युलेट करायचं. मग काय रे, एक्सच्या ठिकाणी 1.5 चा स्क्वेअर प्लस 5 इंटू 1.5 मायनस 11. कॅल्क्युलेशन सांगा रे काय आलं ते, हे 2.25, हे 7.5 येईल, 7.5 आणि 2.25 म्हणजे किती रे, ए रताळ्यानो करा की कॅल्क्युलेशन, -1.25. इथं चेक करा रे, इथं आता व्यवस्थित कळण्यासाठी काय करायचं, एक फिगर ड्रॉ करायची. फिगर ड्रॉ म्हणजे काय करायचं, स्ट्रेट लाईन ड्रॉ करायचं. ठीक आहे, स्ट्रेट लाईन. इथं ए ची व्हॅल्यू किती येते रे, 1. इथं बी ची व्हॅल्यू किती होती, 2. इथे एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 1 किती आलं होतं, -5. इथे एफ ऑफ 2 किती आलं होतं रे, +3. आणि इथे चेक करा सेंटरला कुठे येईल रे, हे सी इज इक्वल टू 1.5 येईल, आणि एफ ऑफ 1.5 किती आलंय तर ते आलंय -1.25. आपण चेक करा, चिन्ह बदल झाला की काय म्हणत होतो, काय त्या दोघांमध्ये रूट अवेलेबल आहे. मग मला सांगा, पहिल्या दोघात साइन चेंज झालाय का दुसऱ्या दोघात साइन चेंज झाला रे, इथं चेक करा, ह्या एफ ऑफ 1 आणि एफ ऑफ 1.5 मध्ये साइन चेंज झालाय का, एफ ऑफ 1.5 आणि 2 मध्ये एफ ऑफ 2 मध्ये साइन चेंज झालाय. तर इथं तुमच्या लक्षात आलं पाहिजे, इथं निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, इथं पण निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, म्हणजे इथं साइन चेंज झालाय का, नाही. म्हणजे या दोघांमध्ये साइन चेंज झालाय. मग इथे लिहायचं काय, ऍज साइन चेंज ऑकर्स बिटवीन काय रे, एफ ऑफ 1.5 and f of 2. Therefore, root lies between काय रे, इथे a कोण होईल आता, a is equal to 1.5 and b is equal to काय होईल आता 2. हे कळालं का ते सांगा. मग आता रूट जर याच्यामध्ये असेल तर बाय युझिंग बायसेक्शन मेथड फॉर्म्युला काय रे, सी इज इक्वल टू काय, ए प्लस बी बाय 2. इथे ए किती आहे रे, 1.5 प्लस बी किती आहे 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1.75. मग लगेच काय करायचं, एफ ऑफ 1.75 कॅल्क्युलेट करून घ्यायचं. एफ ऑफ 1.75 इज इक्वल टू काय रे, हा
1.75 चा स्क्वेअर प्लस 5 इंटू 1.75 मायनस 11. कॅल्क्युलेशन प्लीज. 0.8125. पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. मग इथे लक्ष द्या रे प्लीज. हे इथं ए किती आहे आता? 1.5. बी किती आहे? 2. एफ ऑफ 1.5 जे आहे ते उत्तर किती आलं होतं रे? -1.25 आलं होतं. आणि एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आली होती? 3. आणि इथं चेक करा सेंटर व्हॅल्यू म्हणजे कोणाची आहे रे सेंटरची व्हॅल्यू? सी ची. सी किती इथं? 1.75 आणि एफ ऑफ 1.75 इज इक्वल टू प्लस 0.8125. आता मला सांगा साइन चेंज कोणत्या दोघात झाले? त्या पहिल्या आणि ए आणि सी मध्ये झाले का सी आणि बी मध्ये झाले? इथलं ऍज साइन चेंज ऑकर्स. कशात रे? ऑकर्स बिटवीन एफ ऑफ कुठं 1.5 अँड एफ ऑफ 1.75. देअरफॉर इथं काय रे? देअरफॉर रूट लाईज बिटवीन कुठं रे? लाईज बिटवीन ए इज इक्वल टू 1.5 अँड बी इज इक्वल टू 1.75. by using बायसेक्शन मेथड. C इज इक्वल टू काय रे? C इज इक्वल टू A प्लस B बाय 2. A किती येतं? 1.5 आणि B किती आहे? 1.75 डिवाइड बाय 2 विच इज इक्वल टू 1.62. म्हणजे 3 इटरेशन झाले का चेक करा. म्हणजे x ची व्हॅल्यू नियर अबाउट किती आली पाहिजे? 1.625. बरं, आपलं उत्तर करेक्ट आहे का रॉंग आहे कसं ओळखायचं? तर कॅल्क्युलेटरवर मी सांगतो ते बटन दाबायचे, मी डबल सांगणार नाही. मोड दाबायचं, आधी एसी बटन दाबा, मोड दाबा, त्याच्यानंतर 5 नंबर दाबा आणि त्याच्यामध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन 3 नंबरला आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन 3 नंबरला आहे. 3 नंबर दाबा, त्यानंतर 1 याचा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे? 1 इज इक्वल टू 5 इज इक्वल टू -11 इज इक्वल टू आणि अजून एकदा इक्वल टू दाबा. तुमचं पहिलं आन्सर आलं पाहिजे. किती आलं? 1. अजून एकदा दाबायचं नसेल तर समजा नाही भेटलं तर अजून एकदा दाबायचं. किती आलं रे? ती काही कामाचं नाही. मग आपल्या कामाचं 1.6 आले का चेक करा. आलंय म्हणजे आपण करेक्ट आहे. कळलं? दोन्हीपैकी एक आन्सर आलं. कधी कधी पहिलं नसतं दुसरं असतं, तर दोन्ही बघायचे. इक्वल टू करू. कळलं? इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? बरं, बायसेक्शन मेथड मध्ये साइन चेंज कळाले कसे होतात ते? चिन्ह बदल कसे व्हायला ते कळाले का? आणि सगळ्यांना कळालं का ते महत्वाचं आहे. मनकवडे, शीतल, अर्पिता, चलो सगळ्यांना कळालं का? आणखीन एक प्रॉब्लेम घेऊत आपण, काही अडचण नाही. बट माझी एक अपेक्षा आहे की प्रॉब्लेम तुमच्याकडून आलेला चांगला. ठीक आहे? जर कुणाला बायसेक्शन मेथडचा एखादा प्रॉब्लेम असेल तुमच्याकडे जे सॉल्व्ह होत नसेल तर ते तुम्ही मला पाठवू शकता किंवा सांगू शकता. ठीक आहे? चलो पुढचे 5 मिनिटं तुमच्याकडे लिहून घ्या. ठीक आहे? आणि सगळ्यात महत्वाचं या 5 मिनिटांमध्ये तुम्ही एक नवीन प्रॉब्लेम तुम्ही सांगायचा आहे, तेच प्रॉब्लेम घेणार आहे. ठीक आहे? आणि हे झाले की रेग्युलर फॉल्स घ्यायचे. ठीक आहे? चलो असाइनमेंट नका पाठवू रे भैताडांनो, एक क्वेश्चन पाठवा फक्त. तुमचे कमी असाइनमेंट सॉल्व्ह करून नाही देणार. एक क्वेश्चन पाठवा म्हणजे जरा मला बी चांगलं वाटतंय.
पहिला घ्यायचं का दुसरा घ्यायचं का तिसरा घ्यायचं, कुठला घ्यायचं रे? शो दॅट म्हणले जिथं. हा, कोणता घेतलं चालतंय ना? चलो मी ग्रुपवर पाठवून देतोय सगळ्यांनाच. झालं. हा, ऑनलाईन वाले नी थोडस मी PDF पाठवतोय, लगेच तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि मला सांगा की कुठला प्रॉब्लेम घेऊ ते. एक प्रॉब्लेम घेणार आहे मी आणखी. अरे झिप फाईल कस काय चालली? हा, आली करा ऑनलाईन वाले. हा, काय झालं तिथे? दिदे, ए PDF आली का नाही? हा, शिव, अगं माय, अगं नंदिनी माईक बंद कर, सगळ्या गावाला ऐकू चाललंय सगळं काय काय बोलायला होते. हा मोय बैताड. यार का पळून जाऊ का आता मी? झालं, मला लय पानचट बोलू वाटायला आधीच, नको वाटायला अजून. माईक बंद करून बोलणार नाही आता मी. असे आवाज काढायला जस काय मला वाटलं. काय वाटलं सांगू? रात्री कुणाच्या संगतीत होतास? झालं. झालं. चलो, कुठला प्रॉब्लेम घ्यायचा मग आता? हा, काही झालं तरी रेग्युलर फाल्स मेथड घेणार आहे मी. त्यामुळे प्लीज जेवढं लवकर कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. हा हो, बाय सेक्शनचं कोणतं घ्यायचं तिथे? अजून एक PDF पाठवली मी, तुम्ही सांगाल ते घेणार आहे. कोणतं घ्यायचं? एक्सक्यूब वाला घ्यायचं का? क्वेश्चन नंबर 4. चौथा घ्यायचा का पाचवा घ्यायचा का सहावा घ्यायचा?
का 7वा घ्यायचा का 8वा घ्यायचा? बघा रे, पीडीएफ आली बघा, जब बघा लवकर. सगळे घेतलेले प्रॉब्लेम आहेत. 8वां घ्या सर लॉगचा. हा चलो ठीक आहे. हा दे बोल. तुम्ही जी सेकंड पीडीएफ पाठवली बघा, हा त्यातलं जे पहिलं क्वेश्चन आहे ते सो दॅट त्याच्यात ते सांगितलं नाही ना कुठल्या मेथडने सोडवायचे. मग बायसेक्शन हा अगं शो दॅट म्हणजे रूट कशामध्ये ते दाखवायचं. साईन चेंज झाले काय होत असते? साईन चेंज झाल्यावर काय होत असते? रूट कुठल्या दोघांमध्ये येतं ते सांगता येते का नाही? मग ते रेग्युलरने सांग की कशाने सांग. दोघांमध्ये यायचं असतं तेवढं सांगायचं. एफ ऑफ एक्स फंक्शन ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह होते ते ना, ते तेवढं दाखवायचं. अगं दिदे तर बायसेक्शन किंवा रेग्युलर फॉलची मेथड वापरायची गरज आहे का त्याला? काय कळलं? हा पूर्ण थोडस डोकं शांत ठेवून जर कॅल्क्युलेशन केलं तर कळते. चलो इथं लॉग वाला एक प्रॉब्लेम घेणार आहे मी. आणि हे घेतलेलं आहे बरं का मी, तरी पण तुम्ही घ्यायला लावायला मला काय हरकत नाही. एक्स इंटू लॉग ऑफ एक्स कंडिशन बेस काय रे त्याचा? ई इज इक्वल टू 1.2 इज इक्वल टू काय रे? 1.2. लक्ष द्या, इथं जर बेस ई म्हणला तर कॅल्क्युलेटरवर कुठलं बटन दाबायचं? लॉग 3 आहे तुमच्या कॅल्क्युलेटरवर. तर इथं जर ई बेसन असेल तर तुम्ही हे बटन यूज करायचं LN. LN आहे का? आणि जर फक्त LOG विथ बेस 10 असेल किंवा फक्त LOG असेल तर कोणता वापरायचा? LOG वाला. कळलं? इथं लक्ष द्या, नाहीतर तुम्ही काय करा, ते डब्बावाला डब्बा ते बी यूज करू शकता. कोणता? लॉग ऑफ. इथं पण डब्बा आहे आणि इथं पण डब्बा आहे. बरं इथे प्रत्येक वेळेस तुम्हाला ई टाकावं लागते. असं करा, प्रत्येक वेळेस ई टाकण्यापेक्षा ज्याचा बेस ई आहे ते कोण आहे? हा LN बटन आहे. मग तुम्ही ठरवा कुठलं बटन वापरायचं. डब्बा बाय डब्बावाला वापरायचं का डायरेक्टली LN वापरायचं? ठीक आहे. हा तू डब्बा बाय डब्बा वापर. मग लय हुशार आहे तू. ली हा मग इथे चेक करा रे, हे एक्स इंटू लॉग ऑफ एक्स विथ बेस ई असेल, इकडचा प्लस 1/2 तिकडे जाऊन काय रे -1.2 इज इक्वल टू 0 असं आधी लिहून घ्यायचं. आता एफ ऑफ एक्स कोण होईल रे तुमचा? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स विथ बेस ई -1.2. आता लक्ष द्या रे, तुम्हाला जर डब्बा बाय डब्बा वाला वापरायचा असेल तर डब्बा बाय डब्बा वापरा. बट ज्याला डब्बा बाय डब्बा वापरायचं नाही त्यांनी काय करायचं? LN वाला लॉग वापरायचं. कोणतं वापरायचं? LN वाला. मग इथे चेक करा, एफ ऑफ 0. आता मला सांगा 0 इंटू एनी व्हॅल्यू किती असते? 0 इंटू एनी व्हॅल्यू 0 मायनस 1.2 किती आलं रे? निगेटिव्ह आली पॉझिटिव्ह आली? निगेटिव्ह. आता एफ ऑफ 1 इज इक्वल टू 1 इंटू लॉग ऑफ 1. आणि तुम्हाला लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू माहित असेल किती असते ते? लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू किती असते? खड्ड्यात पडा. किती असते? 0. लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू किती असते? 0. मग आता चेक करा, एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू काढायचंय. 2 इंटू लॉग ऑफ 2 विथ बेस ई -1.2 इज इक्वल टू, आता सांगा तुम्ही काय लिहायचं? 2 इंटू LN2 लिहायचं. 2 इंटू LN2 आणि ब्रॅकेट क्लोज करायचं, -1.2 करायचं. 2 बटन दाबायचं, LN बटन दाबायचं, ब्रॅकेट चालू होत असते, 2 दाबायचं, ब्रॅकेट क्लोज करायचं, -1.2 टाकायचं. मायनस का प्लस? प्लस का मायनस? हा प्लसच लिहिले तिथे. एफ ऑफ 3 कॅल्क्युलेट करायचं. हा 3 इंटू लॉग ऑफ 3 विथ बेस ई याच्या -1.2 इज इक्वल टू 2 प्लस की मायनस?
अबे भयताडानो, इथं कशाला लिहिलंय? मला कोणी म्हणलं सुद्धा नाही, मी लिहायलो तुम्ही सांगायला. इथं चेक करा, मायनस मायनस प्लस, इथंच थांबायचं होतं. मग इथं लिहायचं ऍज ऍज साइन चेंज, साइन चेंज. दिदे, मला कोणतरी विचारलं होतं, बहुतेक समृद्धीच होती काय की, साइन चेंज काय रे? नाही, ऍज साइन चेंज ऑकर्स बिटवीन कुठं कुठं रे? एफ ऑफ 1 and f of 2. Therefore, root lies between कुठं रे? a is equal to 1 and b is equal to 2. दिदे, ते शो दॅट जे आहे ना, ते असं दाखवायचं, कळालं का? हो सर. इथपर्यंत लिहायचं. त्यासाठी बायसेक्शन किंवा रेग्युलर फालची काय बघायची गरज बघ. हा, कळालं का? आता पुन्हा म्हणू नको कुठल्या मेथडनी सोडवायचं ते. हा सर, तुम्ही box करून त्याच्या आधीचं. ओके ओके, झालं क्लिअर? हा, बाय युजिंग by using हाँ, c is equal to a plus b by 2. 1 plus 2 divided by 2 is equal to 1.5. लगेच लागली हाताने f of 1.5 कॅल्क्युलेट करून घ्यायचं. 1.5 into log of 1.5 ज्याचा की बेस e च्या मायनस 1.2. सांगा, ln वापरा, ई दाबायची गरज नाही. तर डबा बाय डबा दाबल्यानंतर इथे ई टाकावं लागते. चलो, मग इथे चित्रकलेचा तास आहे, तर चित्रकलेच्या तासामध्ये लाईन मारायला शिकायचं. हा, डुक्कर गूज खायला जाणार, दुसरे कुठे जाणार? हा, डुक्कर शेवटी गूज खाणार, दुसरं काय खाते का? नाही. मी सांगायचं एक सांगालो, बरोबर तिकडेच गेलं माणूस. हा, मी कालच बघितलं होतं रस्त्याला खाताना त्याला. शेंगदाणा तिथं फुटाण्याच्या गाड्यावर बसलो होतो. चलो, साइन चेंज कसा झाला रे? पहिल्या दोघात की दुसऱ्या दोघात? दुसऱ्या दोघात. मग इथे लिहायचं ऍज साइन चेंज occurs between f of 1.5 and f of 2. Therefore, root lies between क्या रे? f of a is equal to 1.5 and b is equal to 2. By using bisection method, c is equal to a plus b by 2. 1.5 plus 2 divided by 2, 1.75. F of 1.75 is equal to 1.75 into log of 1.75 with base e minus 1.2. सांगा, minus 0. मग इथे चित्रकलेचा तास. आता काय शिकायचं? a is equal to 1.5 आणि b is equal to 2.
एफ ऑफ 1.5 इज इक्वल टू ए शांत रहे एफ ऑफ 1.5 किती आलं तर -0.591 आणि हे एफ ऑफ 2 किती आलं होतं 0.186 सी कुठं आलंय सेंटरला याच्या तर सी इज इक्वल टू काय 1.75 आणि एफ ऑफ 1.75 इज इक्वल टू -0.22 साइन चेंज कशात झाले रे साइन चेंज कशात झाले as sign change occurs between f of 1.75 and f of 2. Therefore, root lies between कुठं रे a is equal to 1.75 and b is equal to 2. By using काय बायसेक्शन मेथड by using bisection method c is equal to a plus b by 2 1.75 plus 2 divided by 2 which is equal to 1.825 म्हणजे x is equal to फायनल आन्सर काय येईल रे सर हे उत्तर कसं चेक करायचं 1.825 आले का नाही कसं चेक करायचं तर लक्ष द्या रे मी जे बटन सांगेन ते बटन तुम्हाला ऑपरेट करता आले पाहिजे ठीक आहे एसी बटन दाबा अल्फा बटन दाबा एक्स बटन दिसते का चेक करा 9च्या वर त्याच कलर मध्ये इनटू एल दाबा अल्फा दाबा एक्स दाबा ब्रॅकेट क्लोज करा मायनस करा 1.2 टाका हा आता लग जरा अल्फा दाबायचं आणि सॉल्वचं बटन दाबायचं शिफ्टच्या खालचं अल्फा दाबून काय दाबायचं शिफ्टच्या खालचं बटन सॉल्व बटन दाबायचं इक्वल टू आलं का 0 दाबायचं आता शिफ्ट दाबून सॉल्व बटन दाबायचं त्याने विचारतंय सॉल्व फॉर एक्स ओके म्हणायचं इक्वल टू दाबायचं आता वाट बघायचं एक्स ची व्हॅल्यू 1.825 आली का चेक करायचं हँग होत असते जे एखादी गोष्ट जर वापरली नाही ना तर ते हँग होत असते ठीक आहे वापरायची सवय पाहिजे तर गंजून जाते हा मी आधीच सांगितलं होतं डबल विबल काही सांगत नाही म्हणून काळजी आधीच असायला पाहिजे होती मी आधी सांगितलं होतं एकदाच सांगतो ना मग खाली अवघड आहे का तुम्ही विचार करा मी तर तोंडी सांगा माझ्याकडे समोर कॅल्क्युलेटर आहे का व्हिडिओ बघायचा रिवाइंड करू करू ठीक आहे चल चल बायसेक्शन मेथड कळाली चलो लिहून घ्या 1-2 मिनिटांमध्ये आपण नेक्स्ट मेथड बघणार आहोत रेग्युलर फॉल्स मेथड का बक्षाली बघायची आता हा बोलो व्हिडिओ मध्ये बघायचे व्हिडिओ मध्ये डबल हा व्हिडिओ मध्ये चलो आणखीन एक मेथड घ्यायची आपल्याला रेग्युलर फॉल्सी मेथड
त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट लवकर लिहून घ्या. आणि आणखीन एक गोष्ट क्लिअरली सांगतो, उद्या हा चॅप्टर कम्प्लीट व्हायला पाहिजे. हा ते बी एक गडबड नाही, कळालं तर. कारण ही बायसेक्शन मेथड आधी बी झालेली आहे आणि मला वाटतं की व्यवस्थित कळाली पण आहे. कुणाला कळालं नाही आज कुणी आहे का रे? अजून एक प्रॉब्लेम घेतो, काय अडचण नाही. बट आता जर कळाली म्हणलं तर मी हे रिव्हिजन मध्ये शक्यता कमी आहे हे टाईप घ्यायचा. रिव्हिजन मध्ये ह्याला घेणार नाही, कारण मला लई भंड होते हे तेच ते तेच ते. मला वाटतं 5-6 वेळेस झाला आता. ठीक आहे, मनकवडे झालं का ग? अस्मिता, 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 अर्पिता नाही, अस्मिता. हा सर. तब्येत कशी दिदी आता? चांगली आहे सर. दन खाऊन आली घरी की? हा सर. हा ठीक आहे. आणि हे नाही बी काय वैदही, हो सर. तुझी तब्येत कशी आहे आता? चांगली आहे सर. माग काहीतरी खराब झाले होते म्हणजे सगळ्या तब्येती. हॉस्टेलचं पाणी खराब झालं सर त्याच्यामुळे. बरं आता ठीक आहे तब्येत पाणी सगळं? हो. चला ठीक आहे. अजून कोणाची तरी तब्येत खराब होती, कुणाची होती रे? पण आमची पाहुणी आली का नाही? समृद्धी. ए समृद्धी दन दन खाऊन उग निवांत होती तर ते मेस वाला म्हणाल तर अहो तिला कोण तर सांगा, अहो 10-20 चपात्या खायली तर कमी खायला सांगा म्हणून. हा खरं सांग, मग कुठे ढापून घेऊन चालली होती? होय ठीक आहे ठीक आहे. तुझ्या नावानं कोणतं ढापत असेल मग? भाग्यश्री कळालं का दिदे? हो सर. पक्का ना? हो हो. हर्षदा, हो सर. वैष्णवी, हा सर. तू लाडो आहे ग. वैष्णवी वैष्णवी, आगाव हंडे, कळले दिदे? सुजाता, चल झालं लिहून? आणि तू तुझं काय होऊ शकत नाही, सगळे तुम्ही काय फायदा नाही. एक सांग का, एक हे सांगतो नीट लक्ष द्या. इंडियन मेंटॅलिटी कशी असते ते सांगतो. जर समजा एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या एक्झाम मध्ये पास झाला, जसं की मागच्या सेमिस्टरला झालात, लोक काय म्हणतात माहिती आहे का, आई पॉलिटेक्निक लय अवघड आहे, लय अवघड आहे, आणि तुम्ही पास झालात. ठीक आहे, तर लोक काय म्हणतात माहिती आहे का, हा झाला असेल पास. जर समजा सेकंड सेमिस्टर किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जर फेल झालं ना, लगेच म्हणतात म्हणलं होतं ना पहिल्या वेळेस चुकून पास झालं म्हणून. का हे म्हणत नाही की चुकून नापास झालं म्हणत नाहीत, काय म्हणतात फर्स्ट सेमिस्टरला चुकून पास झालं होतं. आणि एक सांगतो, यश टिकवता आलं पाहिजे. यश टिकवता आलं पाहिजे. यश प्रत्येकाला येत असते, प्रयत्न करायला म्हणजे यश येतच असते, बट यश टिकवता आलं पाहिजे. एक चांगलं तुमच्या डोळ्यासमोरचं एक्झाम्पल सांगतो, तुम्ही नाव ऐकलं असेल कधीतरी, विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर. दोन्ही एकदाच आले होते क्रिकेट जगतामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, विनोद कांबळीचे बॅक टू बॅक द्विशतक होते. कळालं? बॅक टू बॅक. म्हणजे सचिन तेंडुलकरचे 100 बी नव्हते तेव्हा, त्याचे 200 रन काढायचे त्याने. बट त्याने यशाने एवढं माजून गेलं की त्याची आज हालत अशी की त्याला एक जागेवर उभं राहता येत नाहीये. म्हणजे म्हणतात की यश पचवता आलं पाहिजे. आणि तेच सचिन तेंडुलकर आज बी क्रिकेट खेळते, त्याच्या लेकराला खेळता येत नाही, मग त्याने खेळते. सांगायचं तात्पर्य काय, कळालं का मला काय म्हणायचं? तुम्ही यश ना
भेटतंय, प्रयत्न केल्यानंतर भेटणार. ते यश टिकवता आलं पाहिजे आणि ते पुढे घेऊन जाता आलं पाहिजे. तुम्ही पॉलिटेक्निक फर्स्ट सेमिस्टरला क्लिअर झालात ना, आनंद आहे. बट ते यश टिकवता आलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि फक्त आपल्या फक्त काय म्हणतात त्याला, निग्लिजन्स म्हणजे फक्त लक्ष न दिल्यामुळं जर तुम्ही नापास होत असाल तर तुमच्या एवढे मूर्खच कोणी नाही. सिलेबस अवघड आहे का? नाही. तरी पण जर तुम्ही फेल होत असाल आणि पासिंग क्रायटेरिया बी अवघड नाही, तरी पण जर तुम्ही फेल होत असाल तर तुमच्या एवढा नालायक या जगात कोणीच नाही. ठीक आहे. सर हा बोल बोल. एफ अपॉन ची व्हॅल्यू -1.2 येते रे बेटा. हे जे लॉग आहे ना, लॉगचा बेस ई वापर. तू कोणतं बटन दाबायला मला कळणार गेले. एक काम कर, 1 इंटू लॉग 1 ची व्हॅल्यू 0 असते रे बेटा. हे है ना काय शंकर, लॉग 1 ची व्हॅल्यू 0 असते. मी अंडरलाईन केले ना, ते व्हॅल्यू 0 असते. 0 इंटू 1 0, 0 मायनस 1.2 1.2. कळालं? कॅल्क्युलेटरवर नीट टाक. येते एल टाकावं लागतंय. येते रे दादा. लॉग 1 ची व्हॅल्यू 0 असते म्हणून मी जीव तोडून सांगालो, तरी तुला ते विश्वास नाही. आता काय बोलू मी. लॉग 1 ची व्हॅल्यू ऑलवेज 0 असते. लिहून घे कुठेही. चलो नेक्स्ट, रेगुलर फाल्सी मेथड. 5 मिनिटं वेळ झाला माझा. गैरी लेकर हो. हा, रेगुलर फाल्सी मेथड. हे रेगुलर फाल्सी मेथडलाच काय म्हणतात रे? हा, फॉल्स पोझिशन मेथड. रेग्युलर फाल्सी मेथडलाच काय म्हणतात? फॉल्स पोझिशन मेथड. आणि इथं सी इज इक्वल टू काय रे? इथं लक्षात कसं ठेवायचं, खाली एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. तर वरे काय करायचं, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए घ्यायचं. फक्त एफ ऑफ ए ला बी न आणि एफ ऑफ बी ला ए न मल्टिप्लाय करायचं. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. लिहून घ्यायची इच्छा असेल तर लिहून घ्या, नाहीतर प्रॉब्लेम मी सांगतो. हा, प्रॉब्लेम कुठला करायचा रे? पीडीएफ पाठवलाय त्याच्यापैकी एक घेणार आहे मी. कुठला करायचा? रेग्युलर फाल्सी मेथड मध्ये तुम्हाला 10 क्वेश्चन पाठवलेत, त्याच्यापैकी कुठला घ्यायचा? हा, कुठला घ्यायचा? चौथा. पाचवा सोपं आहे की रे? पाचवा सोपं आहे तर चौथाच घेणार आहे मी. घेतलेला प्रॉब्लेम आहे. तरी पण युजिंग ए रेग्युलर फाल्सी मेथड फाइंड द रूट ऑफ. क्वेश्चन घ्या रे. हा, क्वेश्चन घ्या. कॉस ऑफ एक्स मायनस एक्स इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू 0. आणि फक्त 2 इटरेशन काढायचे.
परफॉर्म 2 इटरेशन का 3 इटरेशन काढायचं आपण. अरे ऑनलाईन मला दिसना गेले ना.